होतोय याच परिसरातील एक आदराचं नाव आहे। अगदी कमी वयात ज्याने नवी मुंबई पालिकेमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये अतिशय चांगलं काम केले, या परिसराला सुसज्ज बनवले आणि आज या स्पर्धेचे उद्घाटक म्हणून त्यांची उपस्थिती पाहायला मिळते। कैलासवासी मंगल मडवी यांच्या स्मरणार्थ कैलासवासी मंगल स्मृती चषक 2024 या पावसाळी स्पर्धेचा हे दमदार आयोजन। दोन एकमेकांच्या विरोधामध्ये शिरवणे 11 शिरवणे त्यांच्या विरोधामध्ये बेल अगदी खेळपट्टीचं सूरज दादा यांच्या शुभ हस्ते खेळपट्टीच्या अगदी समोर येऊन पुष्प अर्पण केलं जात आहे। यष्ट्यांचं पूजन केलं जात आहे। अगरबत्तींचा दरवळणारा सुगंध या सगळ्या परिसराला अगदी क्रिकेटमय करेल आणि सूरज दादा यांच्यासारख्या एक खेळाडूंच्या शुभ हस्ते गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया असा जयघोष करून आपण करूया या स्पर्धेला। सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा संपन्न होतोय। पहिला श्रीफळ वाढवून अगदी पारंपरिकरित्या या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न केला जातोय। दोन्ही संघ इथे सज्ज झालेत। प्रियदर्शनी बेलापूर, शिरवणे 11 शिरवणे, अनेक मान्यवर उपस्थित आहेत। त्या सर्वांच्याच उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा संपन्न होत देखील उपस्थित आहेत। दीपक दादा पाटील प्लीज आपण देखील या, कारण की आपल्यासाठी देखील मी इकडे थांबलोय। नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर दीपक दादा पाटील यांचं आगमन झालंय। उपस्थितीमध्ये तर उद्घाटन सोहळा संपन्न होत असताना आज आठवण खऱ्या अर्थानं या 3 व्यक्तींचं आणि आज प्रशांत आधवडे सर देखील आम्हाला पाहायला मिळतील। खऱ्या अर्थानं देखील आहेत आणि महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध समालोचक म्हणून ज्यांची ख्याती आहे। खास या स्पर्धेच्या भेटीसाठी आज त्यांची उपस्थिती पाहायला मिळते। महाराष्ट्राचा भारताचा एक बुलंद आवाज म्हणून ओळखले जातात प्रशांत आधवडे सर, समालोचन क्षेत्रातील एक मोठं नाव, आणि आज त्यांची उपस्थिती या मंगल स्मृती चषकाला पाहायला मिळते। मान्यवर उपस्थित आहेत, सगळ्यांच्याच उपस्थितीमध्ये वेलकम, आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये। मंगल स्मृती चषक मंगल मडवी यांच्या आठवणीला उजाळा देणारी स्पर्धा। आज या उद्घाटन सोहळ्या निमित्तानं आलेल्या सर्वच मान्यवरांचे शुभ हस्ते आपण उद्घाटन सोहळा। प्रशांतजी आदवडे एक पुरस्कार विजेते आहेत। कबड्डी असेल, खो खो असेल, गोविंदा असेल, क्रिकेट असेल, अशा अनेक इव्हेंटमध्ये ज्याने आपल्या आवाजाने आणि आपल्या शब्दाने सगळ्यांनाच मंत्रमुग्ध केले असे प्रशांतजी आदवडे सर। आणि नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर आणि नवी मुंबईचा सगळ्यांचा लाडका दीपक दादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा श्रीफळ वाढवलं जात आहे। थँक्यू व्हेरी मच, सगळ्यांचाच मनपूर्वक आभार आहे। दोन्ही कॅप्टन फ्रंटला येतील। चला, त्याआधी आपण टॉस करण्यापूर्वी ज्या 3 आहेत आपण टॉस करण्यापूर्वी सूरजदादा सर्वात आधी भावपूर्ण श्रद्धांजली देऊया। सूरजदादा प्लीज सगळ्यांनी श्रद्धांजलीसाठी उभं राहा। कैलासवासी ठकीबाई दत्तू पाटील, त्याआधी आपण एक फोटो सेशन करणार आहोत। थँक्यू व्हेरी मच। चला दोन्ही कॅप्टन, त्याआधी सूरजदादा आपण भावपूर्ण श्रद्धांजली देऊया। कैलासवासी ठकीबाई दत्तू पाटील, कैलासवासी
भालचंद्र गोविंद मडवी, कैलासवासी मंगल छगन मडवी यांच्या पवित्र स्मृतीसाठी अभिवादन करण्यासाठी मी सगळ्यांना विनंती करतोय की आपल्या जागेवर सगळ्यांनी उभं राहा आणि या 3 व्यक्तींना आपण या स्पर्धेच्या निमित्तानं देऊया भावपूर्ण श्रद्धांजली। एक साथ सावधान। ओम शांती शांती। या सर्व 3 कैलासवासियांना वैकुंठवासियांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली देऊन या स्पर्धेला करूया सुरुवात। टॉस करण्यासाठी दोन्ही टीम कॅप्टन प्रथम सुतार वर्सेस साहिल दिवेकर आज फ्रंटला पाहायला मिळतील। टॉस केला जाईल, टॉस स्पिन झालाय आणि टॉस जिंकला शिरवणे टीमने। तर जाऊया आपण टॉस जिंकला शिरवणे टीमने, वेलकम। आणि शिरवणे टीम टॉस जिंकून 4 ओव्हरच्या मॅच मध्ये काय करणार याकडे लक्ष असणार आहे, वेलकम। चला दोन्ही टीमला मी विनंती करतोय, शिरवणे 11 शिरवणे टीम प्लीज टॉस जिंकलाय, तुम्ही निर्णय आपला पोहोचवा आणि लगेचच आपण मॅचला करू सुरुवात। 4 ओव्हरची मॅच असेल, लक्षात घ्या। पहिलीच मॅच प्रियदर्शनी बेलापूर वर्सेस शिरवणे 11 शिरवणे असे 2 मातब्बर टीम एकमेकांच्या विरोधामध्ये फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जुडले त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। फॉर्च्यून इव्हेंटचा विचार केला तर क्लीन अँड नीट टेलिकास्ट साठी जाणला जातोय। अनेक स्पर्धा असतील ज्या महाराष्ट्रातील अग्रनामांकित स्पर्धा असतील, त्याचबरोबर महाराष्ट्राबाहेर गुजरातमध्ये देखील अशा अनेक स्पर्धा फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून कव्हर केल्या गेल्यात। म्हणूनच एक